निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोस, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगतवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडी ग्रदभंग गाथेतील 4092 अभंग पैकी 3271 नंबरचा 3271 नंबरचा 3 चरणाचा उत्कृष्ट महत्वाचा सुंदर 390 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातनं निर्माण झालेल्या वास्तुशांतीच्या दिव्य तत्वाचं अद्भुत दर्शन करणारा असा प्रासंगिक अभंग आहे. कीर्तनाचा परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्या संबंधाने, त्या माध्यमातून, त्या विनियोगातून, त्या स्वयंपूर्ततेतून, त्या तद्रूपतेतून, त्या एकरूपतेतून, त्या अंतर्व्यापकतेतून, त्या उदात जगत कल्याणपद व्यापक दृष्टिकोनातून, त्या सार सर्वस्ववितेतून भवरबेंद वस्ती खंडाळा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अतिशय निष्ठावान वारकरी सांप्रदायिक परिवार हा आणि आमचा शिष्य परिवारही खरगे परिवार आणि त्यांचे बंधू वगैरे जे वारकरी संप्रदायामध्ये भजन हरिपाठ या सगळ्या गोष्टींचा ज्यांना लळा आहे, आवड आहे, असे वेळंजकर परिवार. तर खरगे परिवाराच्या द्वारे आज त्यांनी स्वतःच्या या भवरबेंद वस्तीमध्ये स्वतःच्या जागेवर निर्माण केलेली नवीन वास्तू घराचं या बिल्डिंगीचं बांधकाम लौकिकदृष्ट्या आणि त्या निमित्तानं कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यान तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणजनी टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी दृश्य अदृश्य शक्ती प्रकट अप्रकट चेतना बाल गोपाल भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी भगवत चरण कमलानुरागी राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थ प्रेमी माइक सिस्टम वाले ऑपरेटिंग वाले कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी याचा एक विचार केला पाहिजे की हे कशा करता करतोय आपण. तर याचे अनेक संदर्भ शास्त्रामध्ये सापडतात. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तं नमामि हरिं परं आ 12, 13, 23 एक कोड 12, 13, 23 म्हणजे भागवताचा स्कंद नंबर 12 भागवताच्या 12व्या स्कंदातला अध्याय नंबर 13 12, 13 आणि भागवताच्या 12व्या स्कंदातले अध्याय नंबर 13 मधला श्लोक नंबर 23. याच्यामध्ये असं लिहिलंय, या श्लोकामध्ये जगत तत्वाचं सार मांडलंय की देवाचं नाव घेतल्यानंतर जगामध्ये दुर्लभ असं काहीच नाहीये. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, तुम्हासी भजारे विठ्ठला, तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. सांग
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करता भरोभरी. 2970 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये आत्ता जे मी प्रमाण दिलं त्याचा नंबर आहे किती? 2970 2970. 3 चरण. देखे मनुष्य जात सकळ, जे स्वभावता भजनशीळ, ते झाले असे केवळ माझे ठाई ज्ञानेश्वरी. नाम जप यज्ञ तो परम, बाधून सके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नामे परब्रह्म वेदार्थ. अध्याय नंबर 10 उभी नंबर 233 ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 10 उभी नंबर 233. आणखीन काही प्रमाण हवे? काही पाहिजेत आणखीन? नाम गोड पुरे गोड सकळही, रसना येरा रसा विटा, घेता घोट अधिक हे, ब्राह्मणाच्या मोडी वाटा, न भडो फाटा अडराने. 1788 अभंगाचा नंबर. तुटे भवरोग, संचित क्रियामान भोग, अयसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म, वसो न शके पाप, जाय त्रिविध तो ताप. तुका म्हणे माया, होय दासे लागे पाया. 366 तुकाराम महाराजांची गाथा अभंगाचा नंबर. जळते संचित, अयसी आहे धर्मनीत, माझ्या विठोबाचे पाय, वेळोवेळा मणी ध्याय, नेदी कर्म घडो, कुठे अडराने पडो, तुका म्हणे मळ, राहो नेदी ताप जाळ. 852 अभंगाचा नंबर. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. 770 अभंगाचा नंबर. तुझ विण कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी तुझ्या कोणी तिही त्रिभुवनी, पाहिली पुराणे धांडोळली दडुषडे, तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी. 2362 अभंगाचा नंबर. नाम संकीर्तन साधन पै सोपे, विठ्ठल तात्पर्य असं. हा जो खटाटोप केला, नाम स्मरणाचे जे काही संस्कार आपल्यावरती झाले आहेत वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानं, त्याच्यामधून उत्तीर्ण होण्याकरता हा केलेला खटाटोप आहे. मला वाटतं 29 का 30 जूनला ज्ञानेश्वर वेळंजकर परिवाराकडे आम्ही वास्तुशांती करायचा कीर्तनाला आलो होतो. तारीख मला 29 किंवा 30 मार्च असू शकते ती, काय 29-30 असेल ते मार्चला. यूट्यूबला ते कीर्तन आहे. तिथे अभंग घेतला होता मी. आता पाविजेल घरा या दातारा संगती, पायावरी ठेवोणी माथा सर्वता हा नुपेक्षी, येथुनी तेथवरी आता नाही सत्ता अनिकाची, तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळीयांचा. 2939 या अभंगाचा नंबर. पण माझा एक नियम आहे, हालस्य मजबूर जवळपास 5 वर्ष झाले मी कीर्तनाले का अभंग डबल घेत नाही. म्हणजे मला येत काही नाही, पण एक प्रयोग करत राहतो मी. गुरुवर्य साखरे महाराज, गुरुवर्य मुरारी बापू यांच्या कृपेने मी ते प्रयोग करत राहतो. आणि कशाला डबल घ्यायचे? त्याचं पाठांतर करून उपयोगच काय? डबल घ्यायचंच कशाला? वास्तुशांतीला एक अभंग घेतला होता म्हणून म्हटलं थोडंसं नवीन. जेव्हा गाथा मी रोजचं चिंतन असतं तेव्हा पाहिलं, म्हटलं हा अभंग तंतोतंत. कारण की या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जे शब्द घातले आहे, तुमचा जर का संस्कृत शब्दकोशाचा नीट अभ्यास असेल, मराठीचा तर असेलच कारण की आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण आहे की नाही. निरंजनी हा जो शब्द आहे हा मराठी शब्द नाही, हा पोथीतला शब्द आहे, हा संस्कृत शब्दकोशातला शब्द आहे. खरा शब्द निरंजन आहे. अनेक वचनी सर्व नामानं अलंकृत करण्याकरता. माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या. व्याकरणाच्या परिभाषेमध्ये निरंजन शब्द हा एक वचनी आहे. याला अनेक वचनी नावानं किंवा उपनामानं अलंकृत करण्याकरता, ऐश्वर्य संपन्न करण्याकरता तुकाराम महाराजांनी निरंजनी या शब्दाचा प्रयोग केला. संस्कृत शब्दकोशातला हा शब्द आहे निरंजनी. त्याचा अर्थ पुढे सांगेल मी. निराभास हाही संस्कृत शब्द आहे. निरंतर हाही संस्कृत शब्द आहे. आणि तदाकार हाही संस्कृत शब्द आहे. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानाम ब्रह्म, तत्वमसी, असे 4 वेदाचे महावाक्य आलेले आहे, ज्याचा विचार गाथ्यामध्ये पाहायला सापडतो. ऋग्वेदाच्या 4 महावाक्यापैकी एका महावाक्याचा विचार जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलेला आहे. मला काही येत नाही म्हणून मी अभंग
छोटा घेतला 3 चरणाचा. आणि गुरुवर्य साखरे महाराज सांगतात, वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयाचा विचार करताना जर का विचार केला तर काही अभंग हे अति काय आहे, म्हणजे भलते मोठे, जे की तुमच्याही पाठ नाही माझ्याही पाठ नाही, म्हणजे तुमच्या असतील पण माझ्या नाही. अति काय आहे, काही अभंग लघु काय आहे आणि काही अति लघु काय आहे. अति लघु काय म्हणजे उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन ह्या लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट आहे हृदयपेटी करून पोटी साठवू तुका म्हणे होता ठावा 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 तो या भावे सापडला. 483 कोणाचेही पाठ आहे. पण गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात, अभंगाचा विचार फार सुंदर आहे. निरंजनी आम्ही बांधियेले घर. निरंजन या शब्दाचा जर का विचार केला तर संस्कृतमध्ये निरंजन या शब्दाचा शुद्ध अर्थ आहे शुद्ध. निरंजन म्हणजे जिथे कुठल्याही दुर्वासनांचं, दुर्गुणाचं, अविद्येचं, अविवेकाचं, अकर्मण्यतेचं रंजन होणार नाही. काय म्हटलं मी? दुर्गुणाचं, दुर्वासनेचं, अविवेकाचं, अकर्मण्यतेचं, अविद्येचं, अज्ञानाचं, वासनेचं, पापाचं, दोषाचं रंजन होणार नाही, म्हणजे मनोरंजन होणार नाही. असं शुद्ध, सात्विक आणि परम तत्वानं युक्त असलेलं निरंजन शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. कसं घर बांधलंय म्हणले आम्ही? निरंजनी आम्ही बांधियेले घर. ज्या घरामध्ये सकाळी उठा उठा प्रभात झाली, चित्ता श्री विठ्ठल माऊली दीनजनांची सावली येई धावणी स्मरताची. पंढरपुरी जय भीमा तटी सुंदर मनोहर गोमटी दोन्ही कर ठेवून या कटी भेटीसाठी निष्ठ तसे क्रीड कुंडले मंडित मुख्य अति सुंदर शोभत गळा वैजी अंती दुल्लत हार मिरवत तुळशीचा सुरेख मूर्ती सगुण सावळी कंठी कौस्तुभ एकावरी केशर पुटी परिमळ आगळी बुक्का भाई विलसत असे पीत पितांबर कसला कटी अक्षय वीट चरण तळवटी सकळ सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुष्टी आठवाते अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तैसीच प्रीती करा भोया भाविका नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदित असे. पान नंबर 6 अभंग नंबर 1 वारकरी भजनी मालिका नंबर 3 बंकर स्वामी काकड्याचे 12 अभंग. तसं 65 अभंगाचा तंतोतंत काकडा मी म्हणून दाखवू शकतो पाठात, पण कीर्तनकाराला हे पाठांतर असावं असं वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आता महत्वाची गोष्ट ही आहे की किती जण आळंदीला जाऊन शिकून आले आणि किती घरच्या घरी कीर्तनकार झाले. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखी व्यथा जन्माच्या धनधारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुना सर्व मिथ्या हे दानू शरण रिघा देवासी माया विघ्ने भ्रमला खरा म्हणता मी माझे घरे हे तो संपत्तीचे वारे साचूकार जाईल आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महास्वायताचा घोरवा ध्यानी रहा श्री हरीच्या संत चरणी भाव धरा क्षणक्षणा नाम स्मरण मुक्ती सयुज्यतावरा हेच करा बापांनो विष्णुदास बिनवी नामा काय भूलू नका भवकामा धरा अंतरी निज प्रेमा न चुकवा नेमा हरी भक्ती. पान नंबर 7 अभंग नंबर 2. आणखीन उठा उठा साधू संत साधा आपले हित गेला गेला हा नरदेव मग कैसा भगवंत उठून या वेगीसे चला जाऊ रावळसे जळती पातकाच्या राशी काकड आरती देखली या. हे बघा काही काकडा मी म्हणला म्हणजे कोणता तीर मारला, पण दुर्दैव असं आहे माझं जरी आता बोर बोगस वाटत असलं ना तर उद्या जे आमच्यासारखे पोट्टे सोट्टे तुमचं नुकसान करायला लागले, हरिपाठ नाही, कीर्तन नाही, गळ्यात माळ नाही, पाठांतर नाही, साधना नाही, नाशिक जिल्ह्यात माळ साखरे महाराजांना घातली का कोणी घातली सांगता आलं नाही, कीर्तन तर सोडा भजनाला टाळ येऊन सुद्धा उभा राहू दिला जात नाही. नाशिकमध्ये जाऊन लक्ष द्यायचं तुमच्या. माझ्या वडिलांची अरे काय 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 अर्थ आधीच आळशी व्हायचं म्हणले तसं कसं आधीच आळशी वरी गुरुचा उपदेशी मग त्या कयसी आड काठी विधी निषेधाची भेटी नाचरवे धर्म न करवे विधी कर्म तुका म्हणे ते गाढव घेती मना सवे धाव. 435 अभंगाचा नंबर. जे मनानच कीर्तन करतात ज्यांचा कोणी गुरु नाही, गळ्यात माळ नाही, काकडा पाठ नाही, हरिपाठ पाठ नाही, देवाची यद्वारी चहुवेदी जाण त्रिगुण आसार भावे भक्ती योग याग विधी साधुबोध झाला पर्वताप्रमाणे संतांचे संगती विष्णू विन जप त्रिवेणी संगमी हरि उच्चारणी तीर्थव्रत नेम समाधी हरीची नित्य सत्या मिळतो एक नाम हरी हरिबुद्धे जपे हरिपाठ कीर्ती हरिवंश पुराण नाम संकीर्तन वेदशास्त्र प्रमाण काळ वेळ नाम नित्य नेम नामी 753 जप तप कर्म जाणीव नेणीव एक तत्व सर्व सुख गोडी येतो का मला पुरा म्हणून दाखव विठ्ठल. पूर्ण म्हणायला वेळ नाही काय करता असं फास्ट जरी म्हणलं मी 10 मिनिटं लागलं तुम्हाला म्हणून बाबा सटकला का काय. पण दुर्दैव अनफॉर्च्युनेटली आय वॉन्ट टू से टू वन मोर थिंग ऑल ऑफ देम लिसन केअरफुली. दुर्दैव आहे खूप. लक्षात घ्या करावी पूजा मनेची उत्तम लौकिकाचे काम काय आहे.
कळो तयासी कळे अंतरीचे कारण ते साचे साच अंगी अतिशय अंती लाभ किंवा घात 46 अभंगाचा नंबर 46. मनानं पूजा केली पाहिजे, त्याला परंपरा निश्चित आहे. आणि मला सांगायचंय काय, आज हे जे कीर्तन आयोजित केलंय तर हे परंपरेचं अवगाहन करणारे लोक आहे. बगर वारकऱ्यांनी कीर्तन ठेवणं वेगळं आणि वारकरी लोकांना कीर्तन ठेवणं खरा आनंद तिथेही. देवाला खरा आनंद तिथेच आहे म्हटले. कुठे? जिथे खरोखर वारकरी आहे, जे भजन पूजन रोज ज्यांच्या घरामध्ये हरिपाठ वगैरे चालतो, लक्षात घ्या. आणि म्हणून तुकाराम महाराज संस्कृत मधले शब्द या अभंगामध्ये घालतात. आणि निरंजनच्या घरामध्ये, ज्या घरामध्ये कुठल्याही वासनाचं रंजन होणार नाही, निरंजन शब्दाचा अर्थ जर का जाणायचा असेल तर भागवतामध्ये आपल्याला प्रवेश करावा लागेल. भागवताच्या 4th स्कंदामध्ये अध्याय नंबर 25 मध्ये एक रूपकात्मक कथा सांगितली की माणूस कसा पुरंजन बनतो. माणूस कसा पुरंजन बनतो. अत्र ते कीर्त ईशाम मुमितिहास पुरा चरितम निभदो गदतो ममः. शुक उवाच. या शरीराला पुरंजन म्हटलंय. पुरंजन म्हणजे पुरा पुरी घाण, याला पुरंजन म्हटलंय. या शरीरामध्ये दिवस रात्र जी वासना पणपते आहे, त्या वासना रूपी पुरंजनीला या पुरंजन रूपी शरीराचं बायको असं म्हटलंय. भागवतामध्ये एक पुरंजन नावाचा हंस स्वर्गातून खाली आला. स्वर्गाचं सुख सोडून तो भूमीवर या धरतीवरती आला आणि त्याला वाटलं इथं सुख भेटेल. त्याचा मित्र म्हणाला, अरे नको, इथं सुख पाहू का? संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा, हरी 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 संसाराच्या तापे तापलो मी या देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय. देव माझे माय पांडुरंगे. 66 अभंगाचा नंबर 66. गाथ्यामध्ये 6 चरण. सुख पाहता जबा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन नेले रात्रीने दर्दी बाळपणे करावे दे. तुका म्हणे पुढा घाना झुंती जशी मुळा. 62 अभंगाचा नंबर. मैत्र केला महाबळी कामा नाही अंतकळे आधी घेरे रामनाम समा भरी हवतम नाहीतरी यम. राग दातो खातो कर करा द्रव्य मिळेल कोडी. काळ घेतल्या सोडी तवरी तुमचे बळ जवळ आला नाही काळ. तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. 61 अभंगाचा नंबर. किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी. लक्ष 84ची करा सोडव नरिघा शरण या पांडुरंगा. 942 अभंगाचा नंबर. जन्मास येऊनी काय केले तुवा मुद्दल गमाविले कारण फिरसी मागर अजून तरी फजित खोरा. केली गाठोळाची नासी पुढे भिकची मागसी. आपल्याला असे कीर्तन लागत नाही, मग कसे लागते ते तसे, म्हणजे कसे तसे कसे तसे. एक था राजा एक थी रानी. काय? एक था राजा एक थी रानी, दोनों मर गए और खत्म कहानी. कहाँ पे गए थे? बोले कहाँ पे भी नहीं. क्या लाया? कुछ भी नहीं. हाँ, ग्लास तोडा 12 घेणं देणं कंदील लावून घेणं मायाची मकान पूजाचं भांडण. आपल्याला थोडी माहिती की कीर्तनामध्ये म्हणजे कीर्तनकाराच्या लई श्वासाश्वासामध्ये असा गाथा पाहिजे. हा ज्ञानेश्वरी पाहिजे. हा ग ग ग हा ज्ञानेश्वरी पाहिजे नाही का? हा. ब्राह्मण कोणाला म्हणतात माहिती तुम्हाला? ब्राह्मण. मी थोडीशी अतिशयोक्ती करतो, मला माफ करा. इथं गुरुजी बसलेले आहे पण मी शास्त्राचा आधार घेऊन सांगतोय. ब्राह्मण कोणाला म्हणतात? सकाळचा तर सोडा, जो त्रिकाल संध्या करत नाही आणि 3 दिवस जर का त्याने संध्या केली नाही तो ब्राह्मणच राहत नाही. गुरुचरित्रात सांगितलं. बरं कमीत कमी सकाळची तरी. हा आता लई गोड वाटू राहिलं ना. आता तुमच्या बी खापल्या नाही. आधी आमचं आहे का नंतर तुमचं सांगतो.
जो ब्राह्मण त्रिकाल संध्या करत नाही, कमीत कमी दुपारची करत नाही, कमीत कमी सकाळची संध्या करत नाही, आणि 3 दिवस जर का त्या ब्राह्मणाकडनं गायत्री मंत्राचा जप आणि संध्या झाली नाही तर तो ब्राह्मण राहत नाही. तसं जे स्वतःला वारकरी म्हणतात ना, त्या वारकऱ्याची त्रिकाल संध्या ऐका. वारकऱ्यानं सकाळी तंतोतंत ज्ञानेश्वरी वाचावी 1, वारकऱ्यानं तंतोतंत दुपारी तुकाराम महाराजाचा गाथा वाचावा 2, आणि वारकऱ्यानं संध्याकाळी 6 वाजता एकनाथी भागवताच्या काही ओव्या वाचावा. वारकऱ्याची त्रिकाल संध्या याला प्राकृत प्रस्थानत्रयी असं म्हटलेलं आहे वारकरी संप्रदायामध्ये. करतो का आपण? करतो का? बाबा असं कुठं असतं का? मग कसं असतं? जसं ब्राह्मण संध्या केल्यानंतर ब्राह्मण राहत नाही, तसं वारकरीही ह्या त्रिकाल संध्या गाथा ज्ञानेश्वरी आणि काय म्हटलं मी एकनाथी भागवत वारकऱ्याचे 5 लक्षण आहे. ही त्रिकाल संध्या आहे वारकऱ्याची. ज्ञानेश्वरी गाथा आणि एकनाथी भागवताच्या ओव्या आणि काकडान हरिपाठ हे 5 लक्षण आहे वारकऱ्याचे. आणि आमचे जे गुरुवारी आहे किसन महाराज साखरे बाबा, त्यांचा तर विषयच आवड आहे. ते म्हणायचे कीर्तनकाराला भलता अभ्यास पाहिजे. म्हणलं नेमका किती? ते म्हणजे कमीत कमी 35-40 विषय तरी कीर्तन करायला यावं. म्हणलं म्हणजे किती? म्हणजे 35-40. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, संस्कृत 7, तत्वज्ञान 8, ऋचा 9, संहिता 10, वास्तू 11, ज्योतिष 12, कृषी 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, ज्ञानेश्वरी 16, गाथा 17, हरिपाठ 18, काकडा 19, सांगदेव 65, 20, विचारसागर 21, प्रतिप्रभाकर 22, संत लीलामृत 23, संतांची चैत्र 24, भक्ती विजय 25, भावार्थ रामायण 26, एकनाथी भागवत 27, श्रीमद भगवद्गीता 28, विष्णू सहस्रनाम 29, पंचदशी 30, पंचकरण 31, सार्थ अनुभवामृत वश्मद 32, गायन 33, पावल्या 34, भारूड 35. दॅट इज द परफेक्ट वारकरी संप्रदाय कीर्तनकार टू यू नो माय डिअर. आता इथं लोक हरिपाठ आणि काकडाच पाठ करीना, अभंगच किती पाठ आहे तेच कळायला तयार नाही. कीर्तनाचा अभंग जरी बदलला तर चिंतन बदलायचं कामच नाही. अभंग जरी बदलला चिंतन बदलायचं काम नाही. व्हायचं कसं याला जबाबदार आपण. मी जरी आहे ना, आता इथं वाटत असेल तुम्हाला बसा पाहिजे थकीत म्हणून दाखवतो सगळं पाठांतर म्हणून दाखवतो. बसायचं त्याच्यानंतर समजा मी बी म्हणून दाखवतो, तुम्ही बी म्हणून दाखवा मला. मी व्यक्तिगत आपली गोष्ट बोलत नाही, युनिव्हर्सल बोलतोय, जनरल. मोठमोठाले कीर्तनकार म्हणाले सगळे संप्रदाय आपल्या मागून पुढे निघून गेले. सगळे संप्रदाय आपल्या मागून आले पुढे निघून गेले ना आपला संप्रदाय पुढे जाईनच नाही का? तेव्हा येतं मग मी नाही येत तिथं. आपलं काय चाललं माहिती का? तेव्हा येतं मग मी तिथं येत नाही. आणि त्याचं माझं बनतच नाही. याच्यामुळे काय व्हायला लागलं, आपला जो संप्रदाय आहे हा ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनिया म्हणती साधू, अंगा लावोनिया राख, डोळे झाकुनी करती पाप. 3268 अभंगाचा नंबर 3268 अभंगाचा नंबर. आणि त्यात वाटोळा समाजाचं होणारच आहे म्हणले, कारण नवीन रोजच्या रोज एक बाबा पैदा व्हायला लागला. गाजराची पुंगी, काय प्रमाण आहे तुकाराम महाराजांचे. गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी, अल्प असे ज्ञान अंगी ताठ अभिमान, काय करोनिया पठन केली अहंता जतन. तुका म्हणे लंड त्याचे हानोनी फोडा तोंड. 1168 अभंगाचा नंबर. ऐसे संत झाले गळी तोंडी, तंबाखूची नळी स्नान संध्या उडविले पुढे, भांग ओढाविली भांग भुरका हे साधन पची पडे. मद्यपान तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैसा पांडुरंग टिया टोपी उंच दावी, जगी मेक गोसावी, अवघावर पंग सारा पुटी विषयांचा राधा मुद्रा लावी ती कोरणी मान. वा वयास जनी 1170 आणि 1171 अभंगाचा नंबर. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे बहुदुर्गड. जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल काम, धेनु तुका म्हणे अंगे भावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. घातला दुकान देती आली असी दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार, मागते असे पुरे धनी अनेक असे उरे. तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे ते. 1427 अभंगाचा नंबर. काय सांगू आता संतांचे उपकार मजा निराल वगैरे वगैरे. विठ्ठल सांगितलं सगळे कारण. एवढे जे प्रमाण पाहिले, गुरुचरित्र फिरलो, गाथा फिरलो, ज्ञानेश्वरी फिरलो, काय होतं हे होतं आपल्या मनाचाच गुरु आपण. याचा अर्थ आपण खरा गुरु केला नाही.
आणि मग जे लोक खरा गुरु करतात, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा, साधा वया पांडुरंगा पूर्व सुकृताचा पूर्णाभ्यासा जात सद्गुरूचा तोची जाणे, त्या लोकांनी केलेला हा खटाटोप कोणता? वास्तू शांती. हा आहे की नाही? या लोकांनी केलेला हा खटाटोप. आता पाविजेल घरान या दातारा संगती. निरंजनी 20 तारखेपासून आपल्या लक्षात येईल तसं 2 वर्षापासून खरगे परिवार वास्तुशांतीच्या तयारीत होतं. म्हणजे घर बांधण्याच्या तयारीत थोडं थोडं त्यांचं चाललं होतं. जे ज्याचं त्याचं करतं, ते कसं करतं त्याचं त्याला माहिती असतं. पण 20 तारखेपासून शास्त्रोक्त निरंजन कसं झालं या घराचं, म्हणजे एकही वासना इथे कशी उडली नाही. पहा, 20 तारखेला ब्रह्मवृंद इथे आले आणि त्यांची वास्तुशांती इथे झाली. अनह भद्रा कृतमोयन्तु विश्वतो दब्धासु अपरितस उद्भीतदेवानो यथा सदमीदव्रते असन्नप्रायुवा रक्षितारो दिवे दिवे देवानां सख्यमुपसाधमा. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सारक्षोरिषडेवि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु शान्तिरन्तरिक्षगुं शान्ति सर्वशान्ति ओखदय शान्ति सर्वगुं सर्वशान्ति सुशान्तिर्भवतु. निरंजन वेद मंत्राचं गायन झालं. गणपतीची पूजा, मातृका पूजन, नांदी श्राद्धम, आचार्य वर्णम, पंचगव्य मेलनम, शिख्यादी वास्तुपीठ मंडल स्थापन, नवग्रह मंडल स्थापन आणि भगवान शंकराची पूजा. ईशान्य रुद्र कलश. हे जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले बलंब्य लंबितं भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमण्डिरादवड्डमरवयं चकार चण्ड ताण्डव प्रणोतु नः शिव शिवम्. गडा गडा हदवरमं हमन्निलिम्बमिर्धरी विलोलवीचि वल्लरि विराजमान मूर्धनि धगत् 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 कलल्ललाटवट्ट भावगत् किशोरचन्द्रशेखर प्रतिप्रदीक्षणं मम प्रतिप्रदीक्षणं मम प्रतिप्रदीक्षणं मम. हे व्हायरल झालं आमचं इंस्टाग्रामला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास एका महिन्यात आम्हाला 5 लाख लोक पाहतात. आता महाराष्ट्रात एकही जिल्हा माझा उरला नाही 2023 जिथे मी कीर्तनाला गेलो नाही. टॉप मोस्ट कथा कीर्तन झालं. इंस्टाग्राम युट्यूबला दत्तात्रयची कृपा व्हायरल झालं. हे पूर्ण म्हणू शकतो पण वेळेचा भाग. धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधू बंधुरा काय राजा राणीच्या गोष्टी सांगणं म्हणजे शिवमहापुराण आहे. आपल्याला त्याचं काही नॉलेज असावं का नाही. कोणाला कथा सांगायला बोलवतो आपण, ज्याला भागवताचा एक श्लोक पाठ नाही. वा रे वा. भागवत सांगायला आपण कोणाला बोलवतो ज्याला भागवताचा एक श्लोक पाठ नाही. शिवमहापुराण सांगायला कोणाला बोलतो म्हणले. शिवमहापुराणाचे अध्याय किती आहे सांगता येईना त्याला. 459 अध्याय आहेत म्हणून त्याचे. हा क्रमांकामध्ये ते 4थ्या नंबरचं पुराण हेही सांगता येईना. आणखीन त्याच्या 7 संहिता हेही सांगता येईना. 24,000 श्लोक आहे त्याचे हेही सांगता येईना. भागवताचे 2 खंड हेही सांगता येईना. त्याचे 12 स्कंद हेही सांगता येईना. 335 अध्याय हेही सांगता येईना. कोणतं पुराण कधी म्हणलं हेही सांगता येईना. आणि चाललाय सगळा गोंधळ. कथा सांगणारा सकाळी उठून पिठलं भाकरी खातोय. आचरण नावाची चीज नाहीये. विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योत्तने स्पृहे अनेक धर्म विभ्रांत श्रेणा पाखंडवादिनः सुखशास्त्रकोच्चारे त्याजास्ते यदि पंडिताः. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 20 आणि 21 7 लक्षण सांगितले कथाकाराचे. विरक्त असावा, वैष्णव असावा, विप्र म्हणजे विवेक प्रधान ब्राह्मण असावा, वेदाचं अध्ययन असावं, त्याचं वेदांत, व्याकरण, न्याय, मीमांसा, पातंजल योग हे 6 शास्त्रांची नावं आहे. या 6 शास्त्राचा त्याला अभ्यास असावा, त्याच्यामध्ये धैर्य असावा, स्पष्ट वक्तेपणा असावा, तो श्रीलंपटला असावा, म्हणजे लफडेबाज नसावा. आजकाल मार्केटमध्ये जे चाललंय बाबा लोक पकडल्या चाललेत हे नसावं. स्पष्ट सांगितलंय ना. हे अहो हे स्पष्ट लिहिलंय. मी काही मनानं सांगतोय का? हे स्पष्ट लिहिलंय. असो तर शंकराची पूजा वास्तुशांतीमध्ये हे सगळे छापे वगैरे ध्वजवंदनम वगैरे सगळं झालं. आणि त्यानंतर मग झालं 3 दिवसाची नवचंडी. कशा करताय? सप्तशतीचे पाठ. ओम शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थे हरे देवी नारायण नमस्ते. हरि ओम हिरण्यवराणां हरिणं सुवर्णं रजतस्रजा
चन्द्राभिरणवयं लक्ष्मीं जातवेदोम आवहतम् आवह जातवेदो लक्ष्मीम् अपगामिनं यशयामहिरण्यं विन्देयगामश्वं पुरुषाणः अश्वपुरमामृतमद्यामहस्तिनादप्रबोधिनीं नवचंडी नवपाठ देवीचे हवनात्मक दशव दहा पाठ आणि 3 दिवस पूजा देवीची पूजा तेज वाढण्याकरता कुलदेवीची कृपा संपादित होण्याकरता नवीन घरामध्ये आयगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी निंदनुते गिरिवरवंद्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती है शीत कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि नुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपरदिनी जालसुते सुरवरवरशिनी दुरधर धरशिनी दुर्मुखमर्षिणी हर्षरते त्रिभुवनि मोषिणी शंकर दोषिणी त्रिभितमोषिणी काजलते तुजनि रोषिणी दिक्सुरतोषिणी दुर्मत शोषिणी संकुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपरदिनी जालसुते जय जगदम्ब मदम्ब हतदम्ब हवन प्रियवासिनी हासरते शिखर शिरोमणि प्रजय हिमालय शङ्कर जालय मध्यतते मधु मधुरे मधुकैटवरे तो भगरि जड़े तो राजरते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपरदिनी जालसुते रम्यकपरदिनी जालसुते शैलसुते इतका खरच इतके पाहुणे कीर्तनकार टाळकरीन भजन आणि विकास भाऊची सिस्टम वाबा देवाची सत्यनारायणाची पोथी वास्तुशांती मंत्र आग्नेयेड महास्वाहा वेद मंत्र एवढं सगळं केलं याचाच अर्थ काय होतो निरंजन मला फक्त निरंजनावर बोलायचं होतं म्हणजे त्या घरामध्ये जेवढी शुद्धता आणता येईल तेवढी शुद्ध ॲज पर शास्त्रोक्त लॉ ॲज पर कंडिशन ॲज पर डिस्क्राइब्ड टू दी हिंदू सनातन धर्माज मेनी मोर मच शास्त्राज ऋग्वेद यजुर्वेद त्याच्यामध्ये कशी पूजा करायची देवीचं कसा अभिषेक करायचा ते सगळं त्यांनी केलं असेल तो त्यांचा विषय आहे आम्ही तर आमच्या याच्यामध्ये बस मोठ्या याच्यामध्ये आम्हाला स्वतःला चेक करून घेतो की जे आहे ते बरोबर आहे जे शिकलोय ते तर 4 दिवसाचा चाललेला हा कार्यक्रम आणि तुमचं झालेले एकत्रीकरण मांडलेली पूजा डोळे दिपवून टाकणारी आहे आतमध्ये जी पूजा मांडली आहे आचार्य ब्रह्मवृंदानी मुक्तांना प्रणाम आहे आल्या आल्या माणसाचे डोळे दिपून जातात अशी पूजा याच्याहून हे स्पष्ट होतं की त्यांचं समर्पण किती आहे त्याच्यामध्ये वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती जाणात्या निश्चिती देव नाही तुकाराम महाराजांचा अभंग आहे वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती वृत्ती म्हणजे स्वतःची बुद्धी जरी पणाला लावली वृत्ती भूमी स्वतःची जमीन जरी विकून टाकली भूमी राज्य जरी पणाला लावलं द्रव्य हे उपार्जन केलं आणि हे उपार्जन करून जर का शास्त्रीय मार्गाचा अविलंब केला नाही काय म्हटलं मी शास्त्रीय मार्गाचा अविलंब केला नाही तर हे सगळं कसं आहे म्हटले विनाकारण खटाटोप आहे हा याचं आपल्या पदरामध्ये काही पडणार नाही आहे आणि म्हणून या सगळ्या संदर्भानं या सगळ्या शास्त्रोक्त परिणामानं या सगळ्या शास्त्रीय चिंतनानं असं स्पष्ट होतं की तुकाराम महाराज म्हणतात बाबा पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही सेऊ उष्टावळी अभंग नंबर 8 9 हे 2 अभंग आहेत की आम्ही जे संत पुढे आधी मार्ग आम्हाला वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो आणि वेद मार्गे काय शब्द आलेला वेद मार्गे वेदाच्या मार्गाने जे साधू संत मुनी पुढे गेले त्यांच्या मागे आम्ही चाललोय म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वास्तुशांती असेल नवचंडी असेल शतचंडी असेल वेदाच्या मार्गाचा अविलंब आम्ही केला आणि वेदाच्या मार्गाचा अविलंब करून माझा असा निर्धार झाला की आम्ही लौकिक म्हणा किंवा आध्यात्मिक म्हणा किंवा भौतिक म्हणा लौकिक किंवा भौतिक आणि आध्यात्मिक घराचा थोडा पुढे विचार व्याख्येमध्ये करू तर लौकिक आणि भौतिक घर आम्ही कसं बांधलंय ते अभंगाच्या पहिल्या चरणात निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर
निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहील ते निराकारी निरंतर राहील ते निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत ते जे दयानिधी संत असतील जे वेदाचा मार्गाचा अविलंब करणारे संत असतील नोहे नोहे पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही सेव उष्टावळी अवघ्या पत्रावळी करुणी झाला. हे अनेक प्रमाण जर का एकत्र केले तर तुकाराम महाराज म्हणतात माझा असा निर्धार झाला काय की माणसाला जन्माला आल्यानंतर राहायला काय लागतं भागवतामध्ये 4 जागा सांगितल्या माणसाच्या राहायच्या. माणसाला पहिली गोष्ट राहायला घर लागतं 1, दुसरी गोष्ट सांगितली माणसाला राहायला मंदिर लागतं 2 आणि तिसरी गोष्ट माणसाला राहायला दारूचा ठेला लागतो. भागवतात लिहिलंय वृत्ती लक्षण केलंय भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये भगवान कृष्णानं सांगतो ना पुढे. आणि हा त्रैगुण्य विषया वेदा निस्रे गुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्तो निरयोग क्षेम आत्मवान श्रीमद भगवद गीता अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 45 त्रिपुटीवरती वेदी अयसे करे प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. इट मीन्स दॅट जो माणूस शुद्ध आहे नित्य शुद्ध नाही. म्हणजे शुद्धाचे 2 प्रकार नित्य शुद्ध बद्ध शुद्ध. म्हणजे गृहस्थाश्रमी जीव आहे धार्मिक आहे पण पूजा पाठही करतो आणि आपलं पोट भरायचं साधन प्रपंचही करतो. प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही एकही निधान न घडे त्याचे तुकाराम महाराज म्हणाले. पण प्रपंचही करतो आणि परमार्थही करण्याचा प्रयत्न करतो किंवा परमार्थही करतो आणि प्रपंचही करायचा प्रयत्न करतो. अशा माणसाला घर पाहिजे. अशा माणसाला काय पाहिजे घर. याच्या उलट पुढे चला. याच्या पुढे जो राजसी आहे तो घरामध्ये सगळे पैसे जे ड्युटीचे धंद्याचे घरात आणतच नाही आणि त्या पैशाची विल्हेवाट चुकीच्या पद्धतीनं लावतो. अशा माणसाला घरात राहायची इच्छा होत नाही. अशा माणसाला जिथे माशा घंगण करतात जिथं वास घाण येतो तिथे राजसिक म्हणजे हे जे तामसी 30 प्रकारचे विषय भागवतामध्ये सांगितले. सात्विक विषय 10 आहेत, राजसिक विषय 10 आहेत आणि तामसिक विषय 10 आहेत. वेदाचं चिंतन, तीर्थयात्रेमध्ये जाऊ वाटणं, नदीमध्ये स्नान करावं वाटणं, संतांचं संगत करावं वाटणं हे सात्विक विषय आहे. सभाट्याचे विषय, जुगार, तिरट हे राजसिक विषय. पण विषयाचा अभंग मी घेतलेला नाही म्हणून वेळेचा थोडासा अभाव मला माफ करा. तर त्याला तिथे त्या ठेल्यावरती वगैरे राहू वाटतं राजसिक माणसाला. तामसी जो माणूस आहे त्या तामसी माणसाला घरातही राहू वाटत नाही. 1 दारूच्या ठेल्यावरही राहू वाटत नाही. 2 तामसी माणसाला सदैव स्वतःच्या मजेमध्ये फिरावं वाटतं. तामसी माणसाला त्याचं कोणाशीच म्हणत नाही. म्हणजे नको त्या अशा अतिशय पापानं युक्त असलेल्या स्थानामध्ये जिथं भजन पूजन कीर्तन अजिबात नाही
अशा पद्धतीने त्याला राहू वाटतं. आणि याच्या तिन्हीच्या पलीकडे जो आहे, जो सात्विकही नाही, जो राजसिकही नाही, जो तामसिकही नाही, जो नित्य शुद्ध असा झालेला आहे, निरंतर ज्याचा भाव झालेला आहे, निराकार अशी वृत्ती ज्याची झालेली आहे, निराभासी अशी स्थिती ज्याची झालेली आहे, अशा व्यक्तीला या ठिकाणी बहता पाणी और चलता साधू सदैव जव हे सिकळ सकळ सिद्ध आहे. परी हात साला वया पाय परी तू स्वहित आपले पाहे. तीर्थयात्रा जाया चुक नको. त्याला घरात राहू वाटत नाही, मंदिरात राहू वाटत नाही, आणि पापानं युक्त असलेल्या ठिकाणावर राहू वाटत नाही. तर मंदिरात त्याला सगळे शांततेनं चिंतन करू देतील असं नाहीये. कोणीतरी घंटाच वाजीन, कोणीतरी आरतीच करीन, कोणीतरी भजन करीन. आणि मग साधकाची दशा उदाक असावी, नसावी उपाय अंतर्बाह्य. तुकाराम महाराज म्हणाले आहे की नाही. आणखीन काही आहे का प्रमाण आहेत मला वाटतं. काळ सारावा चिंतन एकांतवासी गंगा स्नाने युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी पासर देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या 620 अभंगाचा नंबर. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू अयसे 621 अभंगाचा नंबर. अनेक प्रमाण आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात बुवा, जन्माला आल्यावर नरदेहाला आल्यावर ज्याचं लग्न झालं, ज्याला पोरं बाळ आहे, जो झोपडीत राहिला किंवा पत्रात राहिला, कुठेही राहिला, त्यांनी घर बांधल्यानंतर त्याची वृत्ती काय झाली व तुकाराम महाराज म्हणतात त्याची वृत्ती म्हणजे माझी. तुकाराम महाराज आपल्याला उपदेशात्मक हा अभंग आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर. जे घर बांधलंय आम्ही कसं बांधले म्हणले, असं म्हणले का? पाप जर का त्या घरात करायचं असतं तर तुकाराम महाराजांनी शब्द दिला असताना. भागवतात पुरंजनाची कथा झाली ना, पुरंजनी आम्ही बांधिले घर. पुरंजनी म्हणजे जिथं अजिबात नाम चिंतन नाही, ईश्वर चिंतन नाही, भक्ती नाही, प्रेम नाही, ज्ञान नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व घटी राम. भाव शुद्ध न सोडिरे भाव टाकिरे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी जातीविध गोत कुळशीळ मात भय गात्वैत भावनायुक्त ज्ञान देवा ध्याने रामकृष्ण मनी. आणि काय वैकुंठ भुवनी घर केले. इथं जो निरंजन तत्वान युक्त घर, शब्दाकडे नीट लक्ष द्या, वेदाची प्रक्रिया. इथं जो निरंजन तत्वान युक्त असलेलं वैदिक मार्गाचा संत वाङ्मयाचा अविलंब करून निरंजन असं घर बांधतो, त्याला परेहून परते घर तेथे राहू निरंतर. नामदेव महाराज म्हणलं किंवा सच्चिदानंद घर, चिदानंदी ज्ञानदेवी. ज्ञानदेव महाराज म्हणले जो इथं निरंजनी घर बांधतो. निरंजनी म्हणजे ज्या घरामध्ये भक्ती आहे, प्रेम आहे, साधना आहे, भजन आहे, काकड. ॲज पर आवर ॲबिलिटी वी कॅन टेक दिस द एनीबडी गॉड टू नेम अँड रिमेंबर टू द लॉर्ड. तुम्हाला तुमच्या पद्धतीने कोणत्याही देवाचं नाव घ्या, कृष्ण हरी विष्णू कोणतंही घ्या, असं काही बळजबरी नाही म्हणले. पण निरंजन. आणि याच्या विरोधात जर का पुरंजन केलं तर सकाळी 8 वाजेपर्यंत उठतच नाही, गंध कोणी लावितच नाही. हिंदू धर्मामध्ये गंध लावणं हे हिंदूचं लक्षण सांगितलं, आणि टोपी घालणं त्या लोकांचं लक्षण सांगितलं. बिचारे ते त्यांचा धर्म चांगला पाळतात, ते टोपी घालतात आणि ते नमाजही पडतात, ते ओळखले जातात. पण आपला हिंदू माणूस ओळखल्याच जात नाही. त्यांना जेव्हा काही सांगितलं का मी आमका आमका आहे, टमका टमका, हे पाटील आहे, तो पाटील, हा 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 बाबा तुम्ही हिंदू आहे का? म्हणजे गंध लावायची सुद्धा आपल्या लोकांना लाज वाटायला लागली. गंध लावणं म्हणजे हिंदू, माळ घालणं म्हणजे हिंदू, ट्राउझर पॅन्ट घालणं म्हणजे हिंदू, बरमुडा घालणं म्हणजे हिंदू नाही, कशाही पॅन्टी आणि कसे कपडे घालणं म्हणजे हिंदू नाही, कशी कपडे घालणं म्हणजे हिंदू नाही. मी बरेच व्हिडिओ सांगितले. तिरुपती बालाजीला भडक कपडे घालून जायला विरोध केला आता महिलांना सुद्धा, माणसाला. माणसाचं जाऊ द्या, माणसं तरी पद्धतीत आहे, पण बाया इतक्या अशा पद्धतीनं. मी महाराष्ट्राचं चांगलं आहे पण बाहेरचं सांगतोय, माणसानं आपली संस्कृती सांभाळावी. एक दिवस तरी आठवड्यातला शनिवार म्हणा किंवा रविवार आपण आपल्या सगळ्या परिवारासमेत स्नान तर करतोच आपण, पण मंत्रोक्त स्नान करून, काही म्हणून स्नान करून. कारण की बिना मुकाट्यानं जर का आंघोळ केली तर समजावं तुमच्या घरात कोणीतरी मेलं, तुम्हाला सुतक लागलं. मोठ्या गरुड पुराणात स्पष्ट लिहिलं, जे 19,000 श्लोकाचं गरुड पुराण आहे. ज्या माणसाच्या घरात कोणीतरी मरतं त्या 10 दिवसातच त्यानं मुकाट्यानं आंघोळ करायची 1, गंध नाही लावायचं 2, माळीला हात नाही लावायचं 3, खाली जेवायला बसायचं फरशीवर 4, चटई घेऊन बसायचं नाही. आणि याच्या उलट जर का तुम्ही सुतक वगैरे तुम्हाला नाहीये तर जेवायला फरशीवर बसले तर समजावं सुतक, कपाळाला गंध नाही तसंच जेवले तर समजावं सुतक. सकाळी उठून पारशानं जर का पाणी पिले तर रक्त पिल्याचा दोष आहे, आणि सकाळी उठून जर का पारशानं काही जेवण केलं तर विष्ठा खाल्ल्याचा दोष आहे. हे गरुड पुराणामध्ये मी मनानं सांगत नाहीये. आणि मग हे केव्हा होतं? पुरंजनी. माझं प्रमाण आहे बरं काय, पुरंजनी आम्ही. पण तुकाराम महाराज म्हणतात नाही, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चाललो ना आम्ही. आणि म्हणून निरंजनी, जिथे शुद्धता आहे, सात्विकता आहे, परमतत्वानं युक्त
परम तत्वानं युक्त असं अध्यात्म आहे, असं निरंजनी आम्ही बांधिले घर. आणि ते घर बांधल्यावर फायदा काय झाला म्हणले, निराकारी निरंतर राहिलोसे. निरंजन घर बांधल्यानंतर आम्हाच्या घरामध्ये जेवढे सत्य तेवढ्या कोणाला आकारच नाही म्हणले. नाहीतर मग घरामध्ये काही काही आकार असतो बुवा. तू माझ्या आधी कसं काय जेवायला बसला का, तर मी आकारानं तो ह्यापेक्षा मोठा आहे, किंवा मी तो ह्यापेक्षा वयानं मोठा आहे, किंवा बुद्धीनं मी तो ह्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे आकार आला ना, तिथे गणित आलं ना, तिथे मॅथमॅटिक्स आलं ना. मग तुकाराम महाराज म्हणतात, बाबा निरंजन घर बांधल्यामुळे काय झालं, निराकारी. आमच्या घरामध्ये कोणालाच अहंकाराचा आकार नाही. अहंकाराचा वारा नलगोरा जसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. सकळ चिंतामणी शरीर जरी काय आहे पुढे, सकळ चिंतामणी शरीर, हा पुढं, सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी. 28 अभंगाचा नंबर 28 गाथ्यामध्ये सकळ चिंतामणी शरीर. चिंतामणी म्हणजे काय, जो जे वांछिल तो ते लावे. म्हणजे विचार केल्याबरोबर ती गोष्ट पुढे येऊन उपस्थित राहील. पण केव्हा तुम्ही इच्छा करावी एखादी गोष्ट पुढे यावी शक्य आहे म्हणले केव्हा, पण सकळ चिंतामणी शरीर. आणि शरीराला चिंतामणी करण्याकरता काय करावं लागेल म्हणले, जरी जाय अहंकार समूळ आशा निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी. कोणाची निंदा नाही, कोणाची हिंसा नाही, कोणावर जाळायचं नाही. नको म्हणले तुकाराम महाराज म्हणले. निराकारी निराकारी निरंतर. निरंतरचा अर्थ पहा, निरंतर कायम शाश्वत न संपणार सनातन म्हणा हवं तर. सर्वम खलबिदमेवाहम नान्यदस्ति तू सनातनम. निरंजनी आम्ही बांधिले घर. आम्ही असं घर बांधलंय त्या घरामध्ये वेद मार्गाचा अविलंब करून, संत वचनाचा अविलंब करून, वैदिक मार्गाचा अविलंब करून, संतांचे वचन मानून आम्ही काय केलंय म्हणले, कोणाच्या मनामध्ये वासनेचा पापाचा आकार नाही. आणि म्हणून आमचा जोपर्यंत शेवटचा श्वास संपत नाही तोपर्यंत आम्ही तिथे निरंतर निराकारी निरंतर राहिलोसे. निराकार बिना आकाराचं निरंतर आम्ही तिथे राहिलो. आणि निराकारी निरंतर तिथे राहिल्यानंतर पुन्हा दुसरा निर्धार माझा काय झाला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. निरसी बोल झाला समरस, निराभासी बोल झालो समरस. निराभासी बोल झाला समरस, निराभासी बोल झालो समरस. पूर्ण झालो समरस. नवीन घर बांधलं म्हणले, चला टेक्निकली थोडस 1 मिनिट चिंतन करू. अगोदर चिंतन केलं, देवाकडे गेले, मुहूर्त पाहिला, भूमिपूजन केलं, त्याच्यानंतर काय प्रोसेस आहे, पय्या खोदला आहे की नाही, डब्बर वीट माती, आणि एकंदरीत बिल्डिंग उभा राहिली, बंगला उभा राहिला, घर उभा राहिला. त्या घराला तुकाराम महाराज नाव देत आहेत, निरंजनी आम्ही बांधिले घर. तिथे कोणत्याही पुवाचं रंजन होत नाही, निरंजन होतं म्हटले. आणि निरंजनी अशा बांधलेल्या घरामध्ये आम्ही गेल्यामुळे असं झालं म्हटले,
काय निराकारी निरंतर राहिलो से तिथं निराकार राहिलो, बिना आकाराचं राहिलो, निरंतर राहिलो म्हणजे कायमस्वरूपी राहिलो. आणि म्हणून पुढे जे तत्व आम्हाला गवसलं, काय गवसलं म्हणले, निराभासी झालो पूर्ण समरस. ऐका आता, तिथे कुठल्याच प्रकारचा भास होत नाही. आणि मग नवीन घरामध्ये कुठल्याच प्रकारचा भास होऊ नये त्याच्याच करता वास्तुशांती सांगितली आहे शास्त्रामध्ये. लक्षात येत आहे का? नाही तर लोक म्हणतात ना बाबा असं झालं आणि काही बाधा आहे का. पंथा प्रश्न गुरुजीला माहीत असेल, ते पंथा प्रश्न पंचांगामध्ये एक आहे. पंथा प्रश्न 3 प्रकारच्या बाधा निघतात. ते वडील करतात आमचे, किती ना कितीला भागलं म्हणजे मग भूत बाधा आहे का, देव बाधा आहे का, बाहेरची बाधा आहे, म्हणजे ते लिगल आहे, ते काही फेक नाही. लक्षात घ्या. मला सांगायचं काय, निराभासी पूर्ण म्हणजे वास्तुशांती केली त्या घरामध्ये. आणि एक्सटेन्शन खरगे परिवारानंतर पुन्हा 3 दिवस ती आणखीनही पूजा केली. ती आपल्या मनावर आहे, करायची की नाही करायची, पण केली तर सोन्याहून पिवळं आहे. अधिकस्य अधिक फलम. तुम्ही जेवढं जास्ती कराल. आता मी 8-8 घंटे अध्ययन करतो म्हणून तर एवढं 2200-2300 अभंगापर्यंत बाकीचं ते मी सलटून टाकणार आहे, लवकरात लवकर पाठ करेल मी ते. पण बसतो म्हणून आहे ना, नाही बसल्यावर कसं येईल. दे रे हरीन पलंगावर येईन मी पण मैं भी मेरी माँ के कोख से आया हूं ना प्यारे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. अशी तेजनाची चेतना असली पाहिजे. ये तो योग है भैया वर्णानाम ब्राह्मणम गुरु नास्ति तत्वम गुरु परम. हम तो आचार्य ब्राह्मण परिवार से, इसलिए संध्या के साथ साथ में हमारा गाथा ज्ञानेश्वरी और थोड़ा थोड़ा गीता भी हो जाता है प्यारे. और गुरुवर देगलूरकर महाराज हमको समझाते भी रहते हैं. वारकरी संप्रदाय म्हणजे काय नुसतं वारकरी संप्रदाय म्हणजे उभ्या बाजारात कथा हेतो नावडे पंढरीनाथा. काय केले रांडले का तुला राजी नाही, तुका लावील अनुसंधान काही देईल म्हणवून. अवघे पोटासाठी सोंग तेथे कैसा पांडुरंग. 2403 अभंगाचा नंबर. कुठेही कथा. काय चाललंय आजकाल गुरुजी मला काही कळेना. भागवत लावणारे यजमानालाही कळत नाही, महाराजाला काही कळत नाही. तो डायरी घेऊन गादीवर बसतो, त्याचा प्रधान संकल्प नाही, त्याचं रक्षासूत्र नाही, त्याचं पूजा नाही, त्याचा संकल्प नाही. संकल्पासी अधिष्ठान नारायण गोमटे. तुकाराम महाराजाचा अभंग आहे का नाही? मी काय मनानं बोलतोय का? काय म्हणले? संकल्पासी अधिष्ठान नारायण गोमटे. अरे भैया, ज्या कथाकाराला संस्कृत येत नाही समजायचं सब बकवास. जिसको भागवत कथा, ज्या भागवत कथाकाराला 100 श्लोक पाठ नाही, 1000 असावेत कमीत कमी, पण 100 करू आपण. जाऊ द्या बाबा, पोरं सोर आहे की नाही, मूड बुद्धी आहे की नाही. तुमच्या पिकले या सेंदे नाही का, पिकले या सेंदे कडूपण गेले तैसे मज केले बा विठ्ठला. म्हातारं झाल्यावर खुद करून घेईन. अरे भाऊ, तुला जवानीत करता येईना, म्हातारीत काय तो बुद्धी काम करणार आहे. 60 बुद्धी नाठी म्हणतात ना, आहे की नाही. जवानीत पाठांतर करावं लागेल ना. 100 श्लोक पाठ पाहिजे रे भागवताचार्याला. नको रे, फार दुर्दैव आहे. अनफॉर्च्युनेटली आय वॉन्ट टू से. रामायणाचार्याला सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. पुणे पुणे कीर्तन सुनी सुनाई, के प्यास बुझत न बुझाई. मंगल भवन मंगल हारी, प्रभु दशरथ अजिर बिहारी. बिनु सतसंग विवेक न होई, राम कथा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम सिया राम जय जय राम. 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 रामायणाचार्याला चौपाया पाठ पाहिजे. हो, मी तर शिकून आलो वावरून. माझं काही वेगळं वाटत असेल तर मला माफ करा, पण आलं पाहिजे. केले. एक सांगू का, आनंद वाटेल तुम्हाला. ऐका, मस्त आहे, जबरदस्त आहे. कुटुंबाचा केला त्याग. आहे का वाचलं? कुटुंबाचा केला त्याग, नाही राग जव गेला. अरे भजन ते ओंगाळवाने, नरका जाणे सुटोना. 128 नंबरचा
चार चरणाचा अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथ्यामध्ये सांगतायत डुंबाचा केला त्याग. अरे पण नाही राग जब गेला का म्हणे भजन ते वंगळवारी नरका जाणे चुकेना. उगाच बायकोला आणि पोराला शिव्या देऊन यायच्या सुनाला इकडं भजन करायचं पण तुला टाळबाजी तर येत नाही म्हणून भजने म्हणजे उठतो का नाही काय कामाचं हे नरकाला जायचा रस्ता आहे म्हणले. विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे आवाघड यमदंड पुढे आवाघड यमदंड पुढे आवाघड यमदंड. हरी 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 निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल यमाचे किंकर बहुसाल यमाचे किंकर बहुसाल. विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. 440 अभंगाचा नंबर 440. आणि भजन जर का बोगस असलं म्हणले बोगस भजन असलं तर नरकाला जाणं पक्क आहे. नरकाच्या 28 गाड्या भागवत स्कंद नंबर 5 आणि अध्याय नंबर 26. नरकाच्या 28 गाड्या म्हणजे पापाच्या गाड्या. सो लेट स्टार्ट लिसन केअरफुली. तामिश्र 1 अंधतामिश्र 2 रव रव 3 महारव रव 4 कुंभीपाक 5 कालसूत्र 6 असिपत्र मन 7 सुकरमुख 8 अंधकूप 9 क्रमी भोजन 10 सदंश 11 तप्पसुर्मे 12 वज्रकंटक शालमरी 13 वैतरणी 14 पुयोद 15 प्राणरोध 16 विशेषण 17 लालाभक्ष 18 सारमेयाद 19 अविची 20 अयपान 21 शारकर्दम 22 रक्षोगण भोजन 23 शूलप्रोत 24 दंदशुक 25 आवट निरोधन 26 पर्यावर्तन 27 आयर्द सूचीमुख 28 नरककुंड. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुकाराम हे आंबेडकराचं वाक्य आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि म्हणून जर का या मार्गामध्ये येऊन या मार्गाचा अविलंब पाठांतर कमी अधिक असू द्या पण तुमची जर का शुद्धता परंपरा साधना जर का काहीच नसेल ना तर तुमच्या समाजावर काहीच प्रभाव पडणार नाही. समाजावर त्याच भजनाचा प्रभाव पडतो जे कमीत कमी रोज पंचपदी गातात, जे थोडा रियाज करीतात, जे रोज असं हे आमच्या भैयासारखं प्रदंगाचं हे रियाजाचे बोल आहेत. तुमचा रियाजाचा आवाज आहे बाबा, रियाजाचा आवाज आहे तुमचा. समजा आता मी तर ठीक आहे तुमच्या मागे मला काही एवढे येत नाही ते पण ते रियाजाचा आवाज आहे तुमचा. माझे बी रियाजाचाच अभ्यास आहे की नाही. हा माझा सुद्धा नाही का. तुकाराम महाराज म्हणले नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. देवापासी माझे आवडीचे भक्ती विश्वासी ती प्रीती भावबळे तुका म्हणे मना सांगतो विचारा धरावा निर्धार दिसेन दिस. अभंगाचा नंबर 2 पान नंबर 1 अंतरीची घेतो गोडी पाहे गोडी भावाची. अंतकरणातलं भजन देवाला आवडतं नाही तर भजन करायचं म्हणले पण थोडं कमी जास्ती झाली का पॉकेट फेकाफेकी करायची तर ते काही कामाच नाही. येरती माई के दुःखाची जनती येरती माई के दुःखाची जनती. हा येरती माई के दुःखाची जनती येरती माई के दुःखाची जनती. नाही आधी आधी अवसान नाही आधी अंती अवसान अवसान पुढं सरका पुढं पुढं. हा येरती माई के दुःखाची जनती येरती माई के दुःखाची
ज्याची जनती नाही आधी अंती अवसानी. 2481 अभंगाचा नंबर. एक देव इथे करायला सांगितलाय. आता उदाहरणार्थ जर का पांडुरंगाला वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान देव मानलं तर वारकऱ्याला कंपल्सरी गोकुळाष्टमीचा उपवास करायला सांगितला, रामनवमीचा उपवास करायला सांगितला. आणि मग ते उपवास करायचे की नाही का, ते जरूर करायचे. पण इथे तसं नाहीये म्हटले. आपला तो एक देव करून घ्यावा म्हणजे हे जे शरीर आहे म्हणले हे 3.5 हाताचं हे नरकामध्ये पुरंजन करणारं असं शरीर आहे. दिवसरात्र याच्यामध्ये पुवाचं रंजन होत राहतं, म्हणून याचं निरंजन करणं आवश्यक असल्या कारणानं काय करायला सांगितलेलं आहे. आपला तो एक देव करून घ्यावा. कसा? या 3.5 हाताच्या शरीराचा तो एक देव करून घे म्हणले. कोणता? तो एक. आपला तो या 3.5 हाताच्या शरीराचा तो वैकुंठात राहणारा एक देव करून टाक. म्हणजे काय होईल? अविनाश करी आपली या आयसे मनाला पिसे गोविंदाचे. माणूस विनाशाकडे चालला म्हटले. काय करायला लागला? माणूस विनाशाकडे चाललाय ना. ऐकी नाही, एक अभंग आहे माझ्या लक्षात येईल ना, काहीतरी एक अभंग आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हितते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध तुका म्हणे होय लाभतो व्यापार करा काय फार शिकवावे शास्त्र. अभंगाचा नंबर. माणूस जन्माला आल्यानंतर त्यानं आपलं हित करून घ्यावं. त्यानं आपलं हित करणं म्हणजे त्यानं लवकरात लवकर उठणे, संतांना शरण जाणे. मस्तक ठेंगणा करी संतांची या चरणा जेणे तू जोडे देवाचे चरण. जाचावले मन लागलीसे गोडी. अनेक प्रमाण आहे म्हणजे संताकडे जाणे, हा माथा तिथे टेकवणे, त्यांच्याकडनं रामकृष्ण हरी मंत्र घेणे, काकडा आला तर आला म्हणणे, नाही म्हणणे, कमीत कमी जाऊन बसणे, कमीत कमी टाळाच्या गोण्या आणून देणे, कणिक आणून देणे, एवढे तरी वारकऱ्यांचे कामं करणे. हरिपाठात उभा राहणे. बरं हरिपाठात नाही उभा राहता आलं, कमीत कमी ऐकणे म्हणलं पंढरपूरची वारी करणे. आजकाल एक फॅड झाले म्हणले एका जनार्दनी वारी करीन धन्यतोबा संसारी. वारकरी म्हणजे ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यानं वारी करायला सांगितली होती. पण आजकाल खाणारे पिणारे सगळेच जण काय करायला लागले म्हणले वारीला चालले आणि वारीला जाऊन काय करायला लागले, वारीचं मालिन्य खराब करायला लागले. वारीमध्ये नको नको ते काम करायला लागले. कोणत्या वेगळ्या गोष्टीसाठी चालले, तिथे व्यसन लोक करून येत आहेत म्हटले. ह्या अशा ज्या गोष्टी आपण तिथे करतोय म्हटले तर यांनी जे आहे ते परमतत्व ते आपल्याला साध्य होणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात निराभासी पूर्ण झालो समरस. समरसचा अर्थ लक्षात येतो का? समरस आता विभिन्न रसाची आपल्याला प्राप्ती झालेली आहे. सेवितो हा रस वाटेतो अनेका घ्यारी होण कारण भरी बिटेवरी ज्याची पावले समान तोची एक दान शूर दाता. वेगवेगळे रस आपल्याला प्राप्त झालेले. वेगवेगळे रस म्हणजे लक्षात येतं का? इकडे गेला तर ह्यो, तिकडे गेला तर त्यो, कोणत्याही रंगामध्ये आपण मिसळून जातो. जिथं गेलो तिथंच समरस होणं गरजेचं आहे. म्हणून या निरंजन अशा घरामध्ये येऊन निराकार राहून निरंतर राहून काय झालं म्हणजे निराभासी पूर्ण झालो समरस आणि अखंड एक्यास पावलो आम्ही. अखंड एक्यास पावलो याचा विचार हरिपाठामध्ये पाहायला सापडतो. एक तत्व नाम दृढ धरी मना हरीसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रामकृष्ण गोविंदा वाचेची सद्गद जपे आधी. हरीला करुणा येण्याकरता काय करावं लागेल? हरी म्हणजे विठ्ठल आणि विठ्ठल म्हणजे हरी, त्याचंच नाव घ्यावं लागेल. आणि त्याचंच नाव घेतल्यानंतर मायेचं काय होईल म्हटले? मायेचं काय होईल म्हटले? शालन होईल किंवा माया आपल्या जीवनातून मायनस होईल, वजा होईल आणि भक्ती प्लस होईल. आता सध्या काय झालेलं आहे? माया जी आहे ती अधिक झालेली आहे आणि भक्ती वजा झालेली आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज एक प्रमाण आहे हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळ. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळ. ते माया तळ तुटतील, ते माया तळ तुटतील. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळ, हरी हरी म्हणा रे सकाळ, हरी हरी तुम्ही बाळाच्या भाई, हरी हरी पडून बाळाच्या भाई, आणि कनक पडून बाळाच्या भाई, आणि कनक पडून बाळाच्या भाई, आणि कनक पडून बाळाच्या भाई.
तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील अनेक नका पडो तुम्ही गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवन भावे तुळशी दळ 694 अभंगाचा नंबर. अखंड 81 पावलो आम्ही. 81 काऊन पावलो तर एक तत्व नाम दृढी धरी म्हणा. ते एक नाम दृढ कशा करता धरायचं. नवीन वास्तुशांतीच्या घरात धरी त्या घरात जाऊन कशासाठी धरायचं आहे. हरिसी करुणा येईल तुझी. आणि हरिसी करुणा केव्हा येईल. हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ तेने माया जाळ तुटतील अनेक नका पडो तुम्ही गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवन. अखंड 81 पावलो आम्ही. आणि जिथे माणसाचं आणि जीवाचं ऐक्यत्व साधत. लक्षात येत आहे का. जिथे माणसाचं आणि देवाचं ऐक्यत्व साधत किंवा एक रूप जिथे जीव आणि माणूस होतो म्हटले. जीव अधम आहे. जीव पापी आहे. जीव दोषानं युक्त आहे. जीव याचे त्याचे तंगडे पडतो. सख्या भावावर सख्खा भाऊ जळतो. सख्या भावाचा 7-12 स्वतःच नावावर कसा करता येईल याचे प्रयत्न लोकांचे चालले. एकदा लहानपणी ते खेळतात मांडीला मांडी लावून पण एकदा मोठं झाल्यावर तू माझा नाही मी तुझा नाही तुझा मला कसा भेटल आणि माझं तुला कसा भेटल हे आपण पाहिलंय. म्हणून जोपर्यंत माणूस एकरूप होत नाही कोणाशी बायकोशी का नाही सासऱ्याशी नाही. अखंड 81 पावलो आम्ही. वास्तू शांती केलेल्या घरात जर का गेलो म्हटले तर ते घर हे निरंजन तत्वानं युक्त असेल. तिथे माणसाचं निराकार हे तत्व उरणार नाही. तो निरंतर तिथे भक्ती करेल. निरंतर भक्ती केल्यानं काय होईल. भास त्याला कुठले होणार नाही. कुठले दोष त्याला राहणार नाही. कुठली बाधा होणार नाही. निराभाजी पूर्ण झालो समरस भगवंताच्या चरणामध्ये तो समरस होऊन जाईल. म्हणजे ब्रह्मादिक पद दुःखाची शिराणी तेथे धुत्ती झनो झडी दे समचरण दृष्टी विटेवरी सारखी तिथे तो समरस होऊन जाईल. आणि अशा वास्तुशांती झालेल्या घरामध्ये जो निराकार होऊन राहील निरंतर होईल. ज्याला भास कुठले होणार नाही. समरस होईल. देवासोबत अखंड ऐक्यत्व त्याचं पावेल. आणि एकाच नावाचं जो जप करेल विठ्ठलाचं किंवा हरीचं तर त्याचा अहंकार जो आहे म्हटले अहंकार त्याच्यामध्ये अजिबात राहणार नाही. तदाकार या आकारापासून देवाच्या त्या आकारापर्यंत तो निश्चित जाईल. अभंगाच्या शेवटच्या तो का म्हणे तो का
अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध माणसाला परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर नुसतं याच घरामध्ये आपल्या सगळे पूर्ण केला म्हणत उपयोग नाही तिथलचीही गती पुढे पुढे अवघड आहे यमदंड तिथे सात्विक वृत्तीची प्राप्ती माणसाला व्हावं या घरामध्ये दिवस रात्र वास्तुशांती झाल्यानंतर घरामध्ये प्रवेश केल्यानंतर या लौकिक घरापासून दुसरा शब्द भौतिक घरापासून आध्यात्मिक घरापर्यंतचा प्रवास आपला जर का चांगला करायचा असेल तर पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो बदे अच्युत सर्व काळ 1049 अभंगाचा नंबर त्या घरामध्ये वास्तुशांती कशा करता व्हावी विठोबा रखमाईच्या भजनानंतर थोडासा आध्यात्मिक विचार पाहू आणि मग यथार्थ वेळेमध्ये कीर्तनाला पूर्णविराम देऊ सांप्रदायिक पूर्व भजन सर्व पुरुष बांधवांना माझी विनंती आहे सर्वांनी हात अशा पद्धतीने करायचे आहेत एक स्वर एक ताल एक लय एक टाळी एक आवाज आणि माता माऊलींनी जागेवरच टाळी वाजवायची पण म्हणायचं सर्वांनी हरी विठोबा रखुमा रखुमा आता नाही अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध वास्तुशांती ज्या घरामध्ये झाली वेद मंत्राचं गायन ज्या घरामध्ये झालं मंगळाचा मंगळ साठा विटतोटा नेने तेथे सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणाकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे ज्ञानोबाराय गाथा नंबर 1 अभंग नंबर 1 आरंभी आवडी आद्री आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम अभंग नंबर 2 पान नंबर 1 सत्य ज्ञानानंत गगनाचे अनेक प्रमाण आहे ज्या दिवशी वास्तुशांती आहे म्हटले लौकिक दृष्ट्या त्या दिवशी घराला आंब्याचं तोरण लावावं लौकिक दृष्ट्या वर्णन केळीचे खांब लावावेत पताक्या लावाव्यात शेणानं सारवून घ्यावं रांगोळी काढावी पूजा मांडावी आणि वास्तुशांती झाल्यानंतर घराची जी ग्रहलक्ष्मी आहे पूजा झाल्यानंतर हवन झाल्यानंतर त्या घराच्या ग्रहलक्ष्मीच्या हातानं एका ताटलीमध्ये हळदीचं कुंकू घेऊन हळद आणि कुंकू हळदीचं कुंकू घेऊन विशेष रूपाने त्याच्यामध्ये दूध आणि दही प्रामाण्ययुक्त टाकून थोडंसं जल टाकावं आणि गुरुजीच्या आज्ञेनं त्यांनी ते घरामध्ये वास्तुशांतीचं जिथे मुख्य पूजा झालेली आहे मात्रिका षोडश मात्रिका पूजा तिथे 5 जे हात आपले जे ग्रहिणीचे आहे ते तिथे मारावेत आणि प्रत्येक भिंतीवर 2-2 वरती झेंडे मारून त्याला 5 दिग्रक्षण करावं मोहरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग जिथे वास्तुशांती होते म्हटले तिथे कुठल्याच प्रकारचे दोष उरत नाही त्याच्याकरताच केलेला हा खटाटोपण अभंग पहा वास्तुशांती करायच्या आधी वास्तुशांती जर का नाही केली तर पय्या खोदणाऱ्याला सुतक असू शकतं दगड कुठून आलेले माहिती नाहीत माती कुठून आलेली माहिती नाही सलिया कुठून आलेले माहिती नाही बांधकाम आपण केलंय बरं ज्या जागेवर आपण राहतोय अनेक पुरातन काळामध्ये त्या जागेवर काय झालेलं आहे याची माहिती आपल्याला नसल्या कारणानं शास्त्रीय निर्देश अशा आहे की वेदोक्त मंत्रानं तिथं वास्तुशांती झाली पाहिजे आणि आपण लोकांना तिथं भजन केलं पाहिजे काय केलं पाहिजे आपण तिथं भजन केलं पाहिजे मला वाटतं ते केलं असेल किंवा तुम्ही रात्री कराल आणि हा आमचा शिष्य परिवार असल्यामुळे यांनी आम्हाला इथे बोलवलं कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय म्हणून असे संत या आपल्या समाजामध्ये झाले समाजाला गरज आहे आई वडिलांना त्रास देऊ नका हे जे घर आहे जाताना मी 1 मिनिटात सांगतोय आणि ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली भजन होईल जाताना 1 मिनिट लक्ष द्या हे जे घर बांधले ना हे घर नुसतं बांधलं याला लष्टर हाणला असेल आतमध्ये गेल्यावर एकदम भयान वाटतं बाथरूम पाहिलं ना तुम्ही मी तर मला तर वाटतं गावात बी असं असेल का एकदम जबरदस्त केलं पण ऐका एवढं सगळं केलं ना या घरामध्ये काय पाहिजे माहिती का
विचार आणि आचार जरूर पाहिजे, कारण विचार आणि आचार ही घराची आखणी आहे. काय आहे? विचार आणि आचार ही घराची आखणी आहे. प्रेम हा घराचा पाया आहे. थोर माणसं ही घरातली कोण आहेत? भिंती आहेत. आणि थोर माणसालाच आजकाल आपण काय म्हणतो, तू का पैसे मार, आणि तुम्हाला काय कळतं हो दादा, आणि तुला काय कळतं भाऊ, तू त्याचाच पोर काय, हा तू गप्पस मान, तुम्हाला काय कळतं दादा. अरे भैया, थोर माणसं ही घराची भिंत आहे. सुख हे घराचं छत आहे. सुख हे घराचं छत आहे. अनमोल विचार ही घराची तिजोरी आहे. आपुलकी, आपलेपणा हा घराचा कळस आहे. आणि आत्मविश्वास, देवावर विश्वास ही घराची देवपूजा आहे. हे 7 लक्षण या नवीन घरामध्ये असावे. वास्तुशांती सार्थक झालेली आहे. वास्तुशांती करणारे आमच्या भक्त परिवाराला आचार्य ब्रह्मवृंदाकडनं खूप खूप आशीर्वाद. आपका मंगल हो, आपका कल्याण हो, आप सबका भला हो. तुम्हाला जाताना सांगतो, तुम्ही वारकरी असाल ना, आमच्यासारख्याचे कीर्तन ऐकून विश्वास ठेवू नका. कीर्तनामध्ये जे सांगितलंय घरी जाऊन पहा की महाराजांना अभंग बरोबर सांगितले का, त्याचं चिंतन करा घरी जाताना. ओव्या किती सांगितल्या ज्ञानेश्वरीच्या, अभंग किती सांगितले, श्लोक किती सांगितले, अभंग बरोबर सोडला का नाही. नुसतं हे म्हणून नका काय हशिले बाबा महाराजानं, काय सांगलो राव महाराज. अरे बाबा, हे रेक्टिफिकेशन काही कामाचं नाही. हे सगळं आपल्याला नुकसानाकडे घेऊन जाणार, हे पाहू नका, लक्षात घ्या. बस एवढीच तुम्हाला विनंती करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणामध्ये समर्पित करून माझी झालेली सेवा गुरुवर्य पूज्य गुरुदेव मुरारी बापू, गुरुवर्य किसन महाराज साखरे, विश्वविख्यात भागवतरत्न मृदुल कृष्ण शास्त्रीजी महाराज, माझे वडील ब्रह्मवृंद, तुम्हा टाळकर यांच्या मायबापांच्या चरणामध्ये समर्पित करतो. काही हुकलं चुकलं असेल दिलगिरी व्यक्त करतो. माझं मला वापस द्या. साधक माणसाचं काम थोडं कडक असतं बुवा, सहन होत नाही म्हणून एखादा शब्द निघून जातो, कारण साधक डेंजर असतात म्हणले. साधकाच्या नादी बी लागू नये आपण, आहे की नाही. आणि मी जर का चंबुका बाळा असतो तर काही नाही, मग आहे की नाही, चालू द्या रातभर. पण थोडंसं मी तुम्हाला बोललेलं नाही, म्हणून सगळ्यांना बोलणं गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा मला बोलत जा. जर का माझा एखाद्या वेळेस अभ्यास नाही झाला, मला फोन करून विचारलं पाहिजे, तुम्ही आज गाथा वाचला का नाही, आज ज्ञानेश्वरी वाचली की नाही, आज किती रियाज केला, हे तुम्ही मला विचारलं पाहिजे आणि मी तुम्हाला विचारलं पाहिजे. तेव्हा संप्रदायाचं भवितव्य उज्ज्वल आहे. वारकरी संप्रदाय दिग्दिगंधामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आणि वारकरी संप्रदाय हा उज्ज्वल आहे आणि तो दिग्दिगंधामध्ये न्यायचं काम आपल्यालाच या ठिकाणी करायचं आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर